ओके. परिणिता, तुला कसं वाटलं काउन्सिलिंग? बरं, आता वाटतंय की होऊन जाईल, करून घेईल. एक चान्स देऊन बघू स्वतःला परत. येतो थोडा कॉन्फिडन्स की करून घेऊ. व्हेरी गुड. व्हेरी गुड. बाळू, तुला कसं वाटलं? माझं तर पहिल्यापासून हेच होतं. तुझं ओपिनियन ऐकल्यानंतरही आणि आजही तुझ्यात कॅपॅसिटी आहे. तू फक्त तुझा आत्मविश्वास जागृत कर आणि कॉन्फिडन्सली जीवन जग. तू बरोबर सक्सेस होतील. तू जेव्हा फर्स्ट आपलं हे झालं काउन्सिलिंग, त्यावेळेसच सांगितलं होतं की तू कॅपेबल आहेस. पण झालं ते आता ज्या थोड्याफार चुका झाल्यात त्या दुरुस्त करायला आपल्याला वेळ आहे, तर करायला काही हरकत नाही. बरोबर आहे. वहिनी, तुम्हाला कसं वाटलं? काय आहे आता, तुम्ही जे मार्गदर्शन केलं, तिचा जो कॉन्फिडन्स गेलेला होता, मला तरी वाटतंय की मी 2 दिवसापासून तिच्या मागे लागलेली होती. पण तुमची समजावण्याची पद्धत आणि आमचा तर तो 100% फरकच पडतो. आता बघू, आता ती परत काय म्हणते त्याच्यावर. मला तरी वाटतं थोडाफार पडला असावा प्रकाश तिला. हो म्हणते ना. ती हो म्हणते आता. हो म्हणते ना ती. तयार झाली आहे ती. तुम्हाला खोटं वाटेल, मी 2 दिवसापासून तिच्या मागे लागलेली आहे. तिने आम्हाला क्लिअर नाही सांगितलं होतं. बरोबर. म्हणजे घरातलं वातावरण अक्षरशः डिस्टर्ब झालेलं होतं. जेवण मुश्किल होऊन गेलं होतं. ही म्हणायची की तुला करायचंच आहे आणि मी म्हणतो की इच्छा नाही तर करायचं काय. माझं असं व्हायचं, मी इकडे बाप इकडे पती, त्याच्यात सँडविच होऊन गेलेलं होतं. हे होऊन गेलेलं होतं. नाही नाही, तिच्यात एबिलिटी पूर्ण आहे, कॅपॅसिटी आहे आणि एवढी चांगली एबिलिटी म्हणूनच मी सांगतोय. अदरवाईज मी डायरेक्ट सांगितलं असतं की आपण फिजिओथेरपी BHMS कुठे पण ऍडमिशन करू, असं डायरेक्ट बोललो असतो. पण ते ती करू शकते आणि अजून एक ट्राय घ्यायला काही हरकत नाही. आणि वय पण कमी आहे तिचं. आणि मुलं 2-2, 3-3 ट्राय करतात सध्या. हा, तो काही विषयच नाही. सो बेस्ट ऑफ लक परिणिता.